मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस उर्दू महिन्याच्या 12 तारखेला म्हणजे 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला। मात्र 17 तारखेला गणेश विसर्जन मिरवणूक असल्यामुळे दिनांक 18 सप्टेंबर रोजी शहरात विविध कार्यक्रमासह भव्य मिरवणूक काढण्यात आली। या शेकडो मुस्लिम भाविक सहभागी झाले होते। ईद ए मिलादुद्दीन निमित्त खास सजविलेल्या गाड्या, हिरव्या पताका, शुभेच्छा देणारी फलक घेऊन आबालवृद्धासह मद्राशांचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी होते। डोक्यावर पगडी, सदरा अशा पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली। यावेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली। जुलूम ए मोहम्मदीन सकाळी 8:30 वाजता स्थानिक जामा मस्जिद येथून मिरवणूक सुरुवात करण्यात आली। तेथून सराफा लाईन, मेन रोड दिल्ली, वेश, इंदिरा गांधी चौक, नेहरू चौक, स्टोर लाईन, टिळक चौक, अमर चौक, दरोगा मस्जिद चौक, भाजी बाजार, जिजामाता चौक, अस्थाना, पोलीस स्टेशन, नगर परिषद, जेसी हायस्कूल, चौरे लाईन, जेडी हायस्कूल, बीबी साहबपुरा, काजीपुरा, महात्मा फुले चौक, जुना सरकारी दवाखाना, नगीना मस्जिद, सराफा बाजार, तिथून परत जामा मस्जिद मध्ये मिरवणुकीचा समारंभ फातेहखानी करून करण्यात आला। मागील अनेक वर्षापासून ही मिरवणूक काढण्यात येत असून यात हजारो नागरिक सहभागी होतात। प्रेरित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिक्षण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी या मागील उद्देश असल्याचे जाणकारांनी सांगितले। मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, पताके, झेंडे लावून सजावट सुद्धा करण्यात आली होती। मिरवणुकीमध्ये सहभागी भाविकांसाठी सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अल्पोहर व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। मिरवणुकीत जामा मस्जिदचे मौलाना मस्जिद साहब, नगीना मस्जिदचे इमाम शहद अहमद, काजी इक्बाल, हाजी युसुफ पुजानी आदीसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केले होते। जावेद खान, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, कारंजा लाड। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।